सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थी मित्रांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर, अर्थात जनरली भाषेत म्हटलं जातं GMC लातूर. ओके, विद्यार्थ्यांना GMCची भरती असा हा आपल्या भरती प्रक्रियेमधला आवडता शब्द आहे. GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज धुळे झाले, ओके, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, ओके, अशा ठिकाणच्या GMCच्या भरत्या झाल्या. ओके, त्या ठिकाणी विद्यार्थी आपल्याला लागले, बऱ्यापैकी विद्यार्थी लागलेले आहेत. कारण हा पेपर पॅटर्न सोपा असतो. कसा असतो? सोपा असतो. ही PDF जी आहे ती संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झाली या संदर्भात आहे. परंतु तुम्हाला 2 तासापूर्वीच जे आहे 2 तासापूर्वीच एक इमेज जी आहे एकमेकमध्ये आलेली, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता की एकूण जे जागा आहेत त्या किती आहेत का नाही हे सर्व सांगितलं होतं. तर तीच जाहिरात जी आहे ती संपूर्णपणे प्रसिद्ध झालेली आहे. ओके, तर आत्ताच म्हणजे एक 10 मिनिटाखालीच जी PDF आहे ती उपलब्ध झालेली आहे. त्या अनुषंगाने आपण सगळ्या गोष्टी सांगणार आहोत. ही जी भरती असती ती 10वीच्या पात्रतेवरती असते. गट ड आहे ती. ओके, तर मग या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम आणि पद किती आहेत, कोणत्या पदाला काय आहेत हेच पाहणार आहोत. बाकी इतर गोष्टी आपण त्या अनुषंगाने पाहणार नाहीत. आणि तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर GMC जॉब हे टेलिग्राम चॅनल आहे, किंवा @आरोग्य एक्झाम हे टेलिग्राम चॅनल, या 2 चॅनलवर तुम्हाला PDF उपलब्ध मिळेल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची PDFची लिंक मिळेल जर पूर्ण जाहिरात वाचायची असेल तर. मी सांगून देतो ओव्हरलुक. एक प्रकारे कक्ष सेवकच्या 36 जागा आहेत, बाह्यरुग्ण विभाग सेवक 5 जागा आहेत, शिपाईच्या 10 जागा आहेत, माळी 1 जागा आहे, स्वयंपाकी 4 आहेत, क्षकिरण सेवक 1 आहे, प्रयोगशाळा परिचर 1 आहे, रक्तपेढी परिचर 1 आहे, अपघात विभाग सेवक 4 आहेत, सहाय्यक स्वयंपाकी 4 आहेत, पहारेकरीच्या 5 आहेत, नावीच्या 4 आहेत आणि धोबीच्या 3 आहेत. ओके, अशा एकूण जागा किती आहेत? 36 आणि 5 41 आणि 10 51. 51 मध्ये 5 मिसळले 56. 56 मध्ये 3 आणि 4 7. 7 आणि 4 11 मिसळले. ओके, 67 आणि ह्या एकूण 9 10 11 12 12 आणि 4 16. एकूण ज्या जागा आहेत 12 13 3 चला 1 7 1 8. ओके, 83 जागा आहेत. परत एकदा खात्री करू, त्याने टोटल दिलेलं नाही त्यामुळं कन्फ्युजन आहे मला पण. ओके, 36 आणि 5 41 आणि 10 झाले 51. हे 52 52 आणि 4 56 56 57 58 59 59 आणि 4 63 63 आणि 4 67 67 आणि 5 72 72 आणि 4 76 76 आणि 3. ठीक आहे, 76 आणि 3 79. 81 चुकलं, 79 जागा आहेत ह्या, बरोबर आहे. 79 जागा गट डच्या आहेत आणि एक मेडिकल कॉलेजमध्ये 79 जागा निघाल्यात. एकदम योग्य आहेत ना ते, बरोबर. एकूण जागा किती आहेत हेचा उल्लेख केला नाही म्हणून तुम्हाला एक सांगायसाठी आणि माझं देखील कन्फ्युजन होत होतं, त्यासाठी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. पदसंख्या आरक्षणासंदर्भात ह्या गोष्टी आहेत, हे तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही ते वाचू शकता. हे मी काही वाचणार नाही. ही संपूर्ण PDF तुम्हाला मी सांगितलं पुन्हा एकदा @GMC जॉब या टेलिग्राम चॅनलवरती, किंवा @आरोग्य एक्झाम, पुन्हा एकदा सांगतो आरोग्य एक्झाम, या 2 टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होऊन जाईल. ओके, आणि शासन निर्णय मोडत नॉन क्रिमिनल वैधतेची कालावधी विचारण्यात घेण्यात येईल. ओके, हे सगळं वाचायचं तुम्हाला. फॉर्म भरताना डॉक्युमेंटचं वगैरे ह्या संदर्भातचं आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं एकूण जागा किती आहेत, पात्रता वगैरे काय, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवून देतो. वय जे आहे ते सांगून देतो पुन्हा एकदा. 18 ते 38 ओपन कॅटेगरीसाठी, आणि SC ST OBC इतर असेल तर 18 ते 43, किंवा दिव्यांग प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45 इयर्स, 2 वर्ष सूट देऊन ते 45 इयर्स. ओके, असं काहीतरी आहे ते. हां, शैक्षणिक अर्हता मला जे सांगायचं आहे की कोणासाठी आहे, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आहे. हो का, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वीवर हे आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, अर्थात 10वीला तुम्हाला मराठी विषय असतंच. ओके, त्यामुळे काही शंका नाही. पात्रता पुन्हा एकदा सांगतो,
माजी सैनिकाच्या अर्थात जे आहे तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांना SSC उत्तीर्ण असल्याचे आणि इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात. ते म्हणजे माजी सैनिकासाठी. पात्रता काय, भारताचे नागरिक, वयोमर्यादा गणण्याचा दिनांक ही आणि जे वय ठरवणार आहे ते 20 ऑगस्ट 2026 ह्या दिवसाचं ठरवणार आहे बरं का, लक्षात घ्या. तर खुल्या प्रवर्गातील जे आहे ते सांगतो पुन्हा 18 ते 38. ओके. त्यानंतर मागासवर्गीयासाठी 18 ते 43. त्यांना काय ठीक आहे ते झालं. पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी वयोमर्यादा 55. ओके. पदवीधर अंशकालीन. स्वातंत्र्य सैनिक वयोमर्यादा 45. खेळाडू उमेदवारासाठी वयोमर्यादा 43. परंतु ओके. दिव्यांग उमेदवारासाठी वयोमर्यादा जी आहे ती थोडक्यात सांगून देतो. त्यांच्यासाठी देखील 45 वर्ष आहे आणि 40% अपंगत्व असणं आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी वयोमर्यादा 45 वर्ष आहे. माजी सैनिकांसाठी 45 वर्ष आहे. ओके. ठीक आहे. आता मला जे सांगायचे ते सांगायचं. अभ्यासक्रम हे जे गट मधील आहेत, वर्ग 4 मधील जे पद आहेत त्यांचा सगळ्यांचा अभ्यासक्रम जे आहे तुम्हाला 4 विषय कॉमन आहेत. खरं तर इथं 5 विषय गृहीत धरा तुम्ही. एक आहे आपलं मराठी व्याकरण व शब्दसंग्रह, इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह, सामान्य ज्ञान, ओके, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे 2 विषय कन्सिडर करून असा विचार केला तर ढोबळमानाने 4 दिलेले आहे, परंतु ते 5 होतील. मराठीला 25 प्रश्न असतील, एकाला 2 गुण असल्यामुळे ते 50 गुणाची असेल. सेम इंग्रजीला 25 प्रश्न असतील, परंतु एकाला 2 असल्यामुळे 50 गुण. आणि सामान्य ज्ञानला 2 गुण असल्यामुळे 25 प्रश्नाला 2 गुण, एका प्रश्नाला 2 गुण, त्यामुळे 50 गुणाचं इंग्रजी असेल. आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित तुम्हाला दोन्ही करायचे आहे. 25 प्रश्न आहेत आणि एका प्रश्नाला 2 गुण असे 50 गुणाचं आहे आणि 100 प्रश्न असे 200 गुणाचे पेपर तुम्हाला असणार आहे. ही परीक्षा पॅटर्न समजून घ्या. आणि यांनी काय दिलेला आहे परीक्षेचा जो आढावा आहे तो हे प्रत्येक जीएमसीला सारखाच आहे, काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, आपलं टर्निंग पॉईंट्स ॲप जे आहे, टर्निंग पॉईंट्स ॲप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला. परंतु जर प्ले स्टोअरला सर्च केलं तर तुम्हाला सरळ सेवा फोल्डरमध्ये GMC मेंटरशिप प्रोग्राम नाव दिसेल. त्यात ना तुम्हाला घटकनिहाय जी टेस्ट आहेत, घटकनिहाय मराठी भाषा, इंग्रजी भाषा हे विषय झाले, परंतु ही जी घटकनिहाय आहेत, आता समजा मराठी भाषेचा सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ, उपयोग तसेच उतारावरील प्रश्नांची उत्तरे हे यानुसार टेस्ट स्वरूप तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. हे प्रत्येकाचं आहे. आता मी थोडं अभ्यासक्रम सांगून देतो 4 विषयांचा. अभ्यासक्रम आहे मराठी भाषेचा सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ व उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. इंग्रजी भाषेच्या संदर्भात कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, याच्यामध्ये पॅराजंबल येतं, टेन्स हे सगळंच आलं. हे ग्रामरमध्ये पण आलेलं आहे. ग्रामरमध्ये टेन्स आलं, चेंज द वॉइस आलं, त्यानंतर डिग्री आलं, तुमचं क्वेश्चन टॅग आलं, हे सगळ्या गोष्टी येतात त्यामध्ये. यूज ऑफ ॲडम्स आलेला आहे, फ्रेजेस, वाक्यप्रचार व म्हणी यांचा आलेला आहे. हे इंग्रजी आणि मराठीचं झालेला आहे अभ्यासक्रम. ह्या दोन्ही ही जी काही सब टॉपिक दिले त्यानुसार आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवर GMC मध्ये आहे. जर तुम्हाला कोर्स ॲपबद्दल काही शंका असेल तर हा संपर्क क्रमांक आहे माझा 8999561313 यावर व्हॉट्सअप करू शकता. काहीच अडचण आली समजा टेस्ट जॉईन करण्यासंदर्भात तर मला ते वर व्हॉट्सअप करू शकता. ही PDF तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध होऊन जाईल. GK मात्र तुम्हाला खूप दिलेला आहे, परंतु एवढं करायची गरज नाही. तुम्हाला एक पुस्तक आहे TCS IBPS सामान्य ज्ञान, विजयपथ पब्लिकेशन, वन लायनर स्वरूपात. एवढं जरी वाचलं तुम्ही तरी भरपूर झालं सामान्य ज्ञान स्वरूपात. आणि तुम्हाला आणखीन जर गणित, इंग्रजी, मराठी सर TCS पॅटर्ननुसार अभ्यास करायचा असेल, परीक्षा ही TCS घेईल. ओके. तर तुम्हाला स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं TCS IBPS जे आहे विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नसंच उपलब्ध आहे, ते देखील तुम्ही घेऊ शकता. बस एवढं तुम्ही करा, तिथून तुमचं बऱ्यापैकी अभ्यास होऊन जाईल. ओके. तर मग बघा, सामान्य ज्ञान ह्याचा अभ्यासक्रम काय दिलेला आहे. इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. भूगोल जे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासक्रमासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे यांचे देखील भूगोल जे आहेत ते टेस्ट आपल्याला उपलब्ध आहेत. अर्थव्यवस्थामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, अर्थसंकल्प इत्यादी
हे आहे अर्थसंकल्पामध्ये लेटेस्ट अर्थसंकल्प जे आहे ते देखील अभ्यास करायचे आहे. चालू घडामोडी महाराष्ट्रासह भारतातील ओके प्रमुख चालू घडामोडी तुम्हाला अभ्यास करायच्या. त्यामध्ये राज्यशास्त्रामध्ये त्यांनी एकच शब्द दिला असला तरी तो त्याच्यामध्ये पंचायत राज देखील कन्सिडर होतो. पंचायत राजमध्ये ग्रामसभा आलं म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ओके यांचा समावेश होतो. त्या अंतर्गत सरपंच आले, ग्रामसभा आली, कोतवाल आले ओके, प्रांत अधिकारी ह्यांचा समावेश होतो. राज्यशास्त्रामध्ये एकूण जेवढं आहे तेवढं आहे, परंतु राज्यशास्त्र सोपं असते. पुन्हा तुम्हाला दिलेलं आहे सामान्य विज्ञान ओके, त्यामध्ये भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, आरोग्यशास्त्र आहे. या वर्गवारीनुसार तुम्हाला टेस्ट जे आहेत ते तुम्हाला GMC मेंटरशिपमध्ये विषय दिल्यानंतर विषयात वर्गवारी करून तुम्हाला ही टेस्ट उपलब्ध होऊन जातील. एवढे शब्द आम्ही तुम्हाला देऊ. त्यानंतर अंकगणित आहे, त्यामध्ये बेरीज आहे, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी यांचा देखील असेल ओके. हे झालं अंकगणिताच्या बाबतीत. बुद्धिमत्ता असा शब्द त्यांनी दिलेला नाही. तुमची परीक्षा कशी होणार आहे एक लक्षात घ्या. कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे आणि ती म्हणजे ऑनलाईन होणार आहे. ही परीक्षा एक तर TCS किंवा IBPS घेईल, 100% TCS घेईल ओके. परीक्षेच्या प्रश्नाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील व प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला अधिकाधिक 2 गुण असेल. म्हणजेच काय 100 प्रश्न 2 गुणाला जर विचार केला एक प्रश्नाला तर 200 गुणाचा पेपर असेल, 100 प्रश्न असतील. भरपूर वेळ असेल तुम्हाला, काय टेन्शन नाही. पुढे काय म्हणले, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय मधील तरतुदीनुसार गट ड समकक्ष पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा SSC 10वी कमीत कमी अर्हता असल्याने सदर परीक्षेच्या पदासाठीचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC परीक्षेच्या दर्जाचा समान राहील. मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या SSC दर्जाच्या समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरता प्रत्येकी 50 गुण ठेवून 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. आणि आपण ही टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला जे आहे ते ऑनलाईनच टेस्ट देणार आहोत, हे लक्षात घ्या. पुढे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग -- नुसार तरतुदीनुसार पदाकरता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. तुमचं कुठलेही नाही, तुम्हाला 200 पैकी जेवढे मार्क पडतील मेरिटवर ठरणार आहे, गुणावर ओके, तुमच्या कॅटेगरीनुसार. उमेदवाराची निवड सूची तयार करण्यासाठी जे काही असेल ते हे काही आवश्यकता नाही, परंतु 45% अट दिलेली आहे. परंतु विद्यार्थी एवढा अभ्यास करतात की त्यांना 90 मार्क देखील पडलेले आहेत 100 पैकी ओके. त्यामुळे ते 45% असं हे आहे ना, फक्त ANMला झालेलं आहे, म्हणजे त्यांना तेवढे पात्र उमेदवार मिळाले नाही. ही निवड सूची वगैरे काही नाही, मी सगळं सांगतो तुम्हाला. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उमेदवाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील, हे तर आहेच. उमेदवारांनी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांची दिलेल्या 4 उत्तरापैकी सर्वात योग्य उत्तरेच उत्तरपत्रिकेत नमूद करावीत. तसेच त्यांच्या उत्तरपत्रिकेत सोडवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा कमी केले जाणार नाही. तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही, हे देखील तुम्हाला सांगायचं आहे मला. तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 100 प्रश्न आहेत जे 2 × 2 केलं तर 200 गुणाला आहेत ओके. हे मेरिट ठरणार आहे. आणि जर समजा मिनिमम तुम्हाला 45% आवश्यकच आहेत, म्हणजे 90 मार्क पडणं आवश्यकच आहे नोकरी लागण्यासाठी. त्यानंतर परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात म्हणजे शिफ्ट वाईज जर परीक्षा झाली तर आयोजित करण्यात येणार आहे. सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची कठीणता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. TCS कंपनीकडून देण्यात आले, म्हणजे तुमची परीक्षा ही TCS मार्फत होणार आहे ओके. वेबसाईटवर प्रकाशित केलेले आहे. सदर समानीकरण नॉर्मलायझेशन होणार आहे, ह्याचं काही तुम्हाला समजणार नाही, मलाही समजणार नाही ओके. ही एवढं अशा प्रकारे ही परीक्षा होणार आहे, हे समजलं. हे सगळ्या ज्या डॉक्युमेंट आहेत ही प्रत्येकाला गरजेचं आहे. आता केंद्र निवड सांगायचं मला. प्रस्तुत परीक्षेकरता परीक्षा केंद्राचा तपशील जे आहे ती ह्याच्यावर दिलेला आहे. विलासराव देशमुख GMC लातूर .org सदर परीक्षेच्या परीक्षा योजना पद्धती व सदरामध्ये उपलब्ध आहे. परीक्षा केंद्र बदलावाची विनंती कोणत्याही परिस्थिती मान्य करण्यात येणार नाही. तुम्ही जिथं आहे तिथंच फॉर्म भरा, तुम्हाला जिथं सेंटर पाहिजे तिथे. काही वेळेस ते सेंटर फुल झाल्यानंतर म्हणजे लेट भरल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे फेकलं जातं, ही एक काळजी घ्या. 2-3 दिवसामध्ये फॉर्म क्लिअर डॉक्युमेंट असतील तर फॉर्म भरून टाका. गट ड वर्ग फॉर्म भरायला 1000 रुपये आणि कॅटेगरीसाठी 900 रुपये आहे, हे लक्षात घ्या. माजी सैनिकांना मात्र फी नाही आहे. परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असेल. पेमेंट वगैरे कसं भरायचं का आणि परीक्षेचा अर्ज सादर करण्याचा कालावधी ही
आजपासूनच सुरू झालेला आहे 5 वाजल्यापासून सायंकाळी. ओके. आणि लास्ट डेट जी आहे ती 10 सप्टेंबर आहे. ओके. 10 सप्टेंबर आहे आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आणि लास्ट डेटची वाट बघायचं नाही, 3 दिवस अगोदर फॉर्म क्लिअर करायचे आहे. इन केस जर समजा काही कागदपत्राची अपूर्तता असेल तरच तुम्ही त्या गोष्टीला थांबायचं आहे. विनाकारण कुठलीही गोष्ट जी आहे त्यासाठी थांबायचं नाही, फॉर्म भरून क्लिअर करायचं. ओके. निवड सूची कालमर्यादा जी वेटिंग लिस्ट राहणार आहे. ओके. निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी. निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची स्थित पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य राहील. म्हणजे वेटिंग लिस्ट जी असेल ना 1 वर्षापर्यंत. कारण काही जीएमसी मध्ये लागलेले विद्यार्थी कुणी एमपीडब्ल्यू बनू शकतं, कुणी तलाठी बनू शकतं. ते जर 1 वर्षाच्या आत सोडून केलं तर जो वेटिंग लिस्टमध्ये असेल त्याला घेतलं जाईल आणि वेटिंग लिस्ट 1 वर्षापर्यंत येईल. आता ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता जीएमसीचा फॉर्म तुम्हाला सोबत जमा ठेवायचे, एक फाईल बनवायचे. कुठल्याही फॉर्मचं बनल्यानंतर तुम्ही जेवढे फॉर्म भरणार आहे त्याचं एक वेगळं फॉर्म फाईल बनवायचे. ती फाईलमध्ये तुम्हाला ती जीएमसीचा फॉर्म ठेवायचे. ओके. सगळं फॉर्म तुम्हाला शेवट एंड म्हणजे फॉर्म भरून झाल्यानंतर खूप दिवसापर्यंत जे 1 ते 1.5 वर्षापर्यंत तुम्हाला ते ठेवायचे आहे. आणि जर हॉल तिकीट येईल परीक्षेच्या 3 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट उपलब्ध होईल. ओके. म्हणजे 7-8 दिवस अगोदर होईल. जर 3 दिवस अगोदर प्रमाणपत्र उपलब्ध न झाल्यास कृपया करून आवश्यक प्रवेश संबंधित कार्याच्या मदत कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. परंतु असं होत नाही, टेन्शन घेऊ नका. 10 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट येईल. हे काही परीक्षेच्या संदर्भात आहे. परीक्षेस प्रवेश हे येते हे तेव्हा पण येईल ते, ह्याची काही मला वेळ घालण्यात अर्थ काही वाटत नाही. कारवाई वगैरे हे सगळं जे आहे ते सगळं त्यावेळेस येईल. मला अभ्यासक्रम वगैरे सांगायचा होता. आता परीक्षेचं स्वरूप जे आहे ते कसं असणार आहे. जेएमसीच्या परीक्षेचं स्वरूप जे आहे ती ग्रुप वाईज असणार आहे. कशी असणार आहे? ग्रुप वाईज. म्हणजे बघा तुमचा पेपर असणार आहे 100 प्रश्नाचा पेपर असणार आहे. परंतु जनरली काय होत होतं याच्या अगोदर आता ग्रुप वाईज टेस्ट जी आहे तुम्हाला ग्रुप वाईज टेस्टच मिळेल. आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवर ग्रुप वाईजच टेस्ट तुम्हाला मिळेल. एक टायमरनुसार सोडवायची सवय आणि मेंटॅलिटी झाली पाहिजे. ग्रुप वाईज टेस्टमध्ये काय असतं, हे 4 विषय आहेत आपले. ओके. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता हे 4 विषय आहेत. मग पहिल्या ग्रुपमध्ये तुम्हाला 30 मिनिटच दिलं जाईल. ओके. 30 मिनिटं दिलं जाईल. त्यामध्ये तुमचे 4 विषय असतील. त्याच्यामध्ये मराठीचे 5 प्रश्न, इंग्रजीचे 7, जी केचे 6 आणि गणित बुद्धिमत्ताचे 7 असे 25 प्रश्न असतील आणि 30 मिनिट. ह्या 30 मिनिटामध्येच तुम्हाला हा सगळा पोर्शन सोडवायचा आहे. तुम्ही म्हणाल मी इकडला टेस्ट सोडवल्यानंतर येईल नाही. हे 30 मिनिटाचा कालावधी संपला की तुमची ही एक प्रकारची एक टेस्ट संपली. इथं तुम्ही येऊ शकत नाही पुन्हा. त्यामुळे ह्या 30 मिनिटामध्ये तुम्हाला काय सोडवायचं आहे ते सोडवून घ्यायचं. आणि एकदम खतरनाक म्हणजे ही जी असते मिनिट कमी यासाठी कारणीभूत असते, विद्यार्थ्यांना समजत नाही. तर ही परीक्षेची प्रॅक्टिस तुम्हाला ना सराव करणं गरजेचं आहे. टर्निंग पॉईंट्स ॲपवर जीएमसी मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला ती मिळून जाईल. 10 टेस्ट तुम्हाला मिळून जातील, काही डाऊट नाही. आणि त्यानंतर जर तुम्हाला TCSच्या झालेल्या सगळ्या 200 प्लस प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत जे ग्रुप वाईज आहेत आणि नॉन ग्रुप वाईज, त्याला फक्त मी 61 रुपये ठेवलेले आहे सध्या ऑफर फी. अशी मूळ 199 रुपये आहे. ओके. तर 61 रुपयेमध्ये तुम्हाला 200 प्रश्नपत्रिका सोडवण्याचा अनुभव येईल. ओके. तर ट्रेनिंग पॉईंट्स ॲपवर घ्यायचं. त्यानंतर ग्रुप बी मध्ये काय असेल, मराठीचे 7 प्रश्न असतील, इंग्लिशचे 5 आणि जनरल नॉलेजचे 7 आणि IQ मध्ये म्हणजे गणित बुद्धिमत्ताचे 6. इथं देखील तुम्हाला 30 मिनिट कालावधी असेल. 30 मिनिटात हे 25 प्रश्न सोडवणं म्हणजे सोडवणं आहे. तुम्हाला त्या 30 मिनिटामध्येच राहिलेलं सोडवणं आहे. तुम्ही ही एकदा संपल्यानंतर ह्या स्लॉटमध्ये येऊ शकत नाही आणि हे स्लॉट संपल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहे. आणि तुम्हाला हे बघा, आणि ग्रुप बीचा वेळ संपल्याशिवाय तुम्ही ग्रुप सी मध्ये जाऊ शकत नाही आणि ग्रुप सीचा वेळ संपल्याशिवाय ग्रुप डी मध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे काय होणार आहे, ग्रुप ए तुम्हाला 30 मिनिटात सोडवायचं आहे. हे 4 विषयीचं आहे ज्याप्रमाणे. ग्रुप बी 30 मिनिटात सोडवायचे. ती ऑटोमॅटिकच बंद होऊन तुम्ही ग्रुप सी मध्ये जाणार आणि ग्रुप डी मध्ये देखील ऑटोमॅटिक बंद होऊन जाणार. ग्रुप सी बंद झालं की ग्रुप डी मध्ये जाणार. ओके. प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न इथं होऊन जातात बरं का. कोणत्या शिफ्टला जास्त ठेवतात, कोणत्या शिफ्टला कमी टाकतात. लक्षात आलं. बघा ग्रुप सी मध्ये 6 प्रश्न मराठीचे आहेत, इंग्लिशचे 7 आहेत, GKचे 6 आहेत आणि गणित बुद्धिमत्ता 6 आहेत. ओके. इथं असं उभं स्तंभ केलं तरी 25 प्रश्न आहेत आणि इथं बी केलं 7 आणि 5 12 आणि 13 ही 25 प्रश्न होतात. लक्षात घ्या तुम्ही 25. ओके. 100 प्रश्नच होतात पण 30 मिनिटासाठी 25 प्रश्न तुम्हाला अवेलेबल आहेत. ओके.
तर ही ग्रुप वाईज समजलं तुम्हाला. 4 म्हणजे 2 तासामध्ये जे 120 मिनिट आहेत, लक्षात आलं. ह्या 120 मिनिटाला 30 मिनिटामध्ये डिवाइड केलेलं आहे आणि 4ही विषय त्या एका ग्रुपमध्ये ॲड केलेले जे इथं तुम्हाला दिसते. आणि 30 मिनिटाचाच एक टेस्ट असेल तुम्हाला. ती टेस्ट सोडून झाल्यावर तुम्ही दुसऱ्या टेस्टकडे वळता आणि ही दुसरी टेस्ट सोडून झाल्यावर तर तिसऱ्या टेस्टकडे आणि ही टेस्ट सोडून झाल्यावर तर चौथ्या टेस्टकडे. अशा प्रकारे ही ग्रुप वाईज टेस्ट आहे. हे नवीन विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी खूप गरजेचं आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे आहेत ते समजावून सांगितलेलं आहे. आणि तुमच्या कॅटेगरीनुसार जागा कशा आहेत का नाही हे तुम्ही इथं बघायचं आहे. ओके. कक्ष सेवकच्या सगळ्यात जास्त जागा आहेत, ज्या 36 जागा आहेत. ओके. तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार बघून घ्या जागा, प्रत्येकाचे दिलेलं आहे. ही सगळी PDF तुम्हाला GMC जॉब @GMC जॉब टेलिग्राम चॅनल किंवा @आरोग्य एक्झाम या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. ओके. टर्निंग पॉईंट्स ॲपवर देखील अपलोड करून देऊ GMCच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये, काही डाऊट नाही. हे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार जागा आणि फॉर्म भरू शकता. ठीक आहे. हे सगळं मी सांगायची गरज नाही, ते तुम्हाला फक्त माहिती राहावं म्हणून स्क्रोल करून ते दाखवत आहे. बाकी काहीच नाही याच्यामध्ये. परीक्षेचा पॅटर्न, पेपर कसा आहे हे सगळं तुम्हाला समजलं असेल. तर त्यानुसार आता आपण व्हिडिओ लेक्चर देखील स्टार्ट करू. काही डाऊट असेल तर तुम्ही 89 99 56 13 13 यावरती व्हॉट्सअप करू शकता. ओके. चालेल. आणि हे ग्रुपला लिंक आल्यानंतर ग्रुप जॉईन करा. मुलींनी ग्रुप जॉईन करू नये, त्यांना वेगळी लिंक मी देईल. ओके. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.